अमावास्या तिथी प्रारंभ 13 जुलै 2026 सोमवार सायंकाळी 6:50 अमावास्या तिथी प्रारंभ 14 जुलै 2026 दुपारी 3:12 असेल. ह्या वर्षी जुलै महिन्यातील अमावास्या सोमवारी आल्यामुळे तिला सोमवती अमावास्या असेही म्हणतात. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने सोमवती अमावास्येचा दिवस अत्यंत खास आहे, ज्या दिवशी भगवान शिव, माता पार्वती आणि भगवान विष्णू आपल्या पितरांची पूजा केली जाते. या दिवशी पितरांच्या शांतीसाठी दान, तर्पण आणि पिंडदान केले जाते. यामुळे प्रखर पितृदोष हा दूर होतो. विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी या दिवशी उपवास करून पिंपळाची पूजा देखील करतात. या दिवशी मौन राहून पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने अश्वमेध यज्ञासारखे पुण्य मिळते. म्हणून ह्या सोमवती अमावास्येला स्नानाला खूप जास्त महत्त्व दिले आहेत. हा साधारण दिवस नाही. ह्या दिवशी आपण जे काही प्रभावी उपाय करतो, ज्या काही सेवा करतो, तर त्या आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते. म्हणून ह्या दिवशी घरात काही खास उपाय जे आहेत तर ते केले जातात. तर आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. आपल्याला जो सोमवती अमावास्येला संध्याकाळी कापुरासोबत अशी एक वस्तू जाळायची आहे. ती वस्तू टाकल्याने घरातील भांडणे, वास्तुदोष, पितृदोष, नजरबाधा, शत्रू दोष, दारिद्र्य नष्ट होऊन घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. कुटुंबावर कधीच वाईट संकट येणार नाहीत. घरात अखंड लक्ष्मी वास करेल. अशी कोणती वस्तू आहे जी संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहे? तर हा उपाय कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी अमावास्येला करायचा आहे. संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते अगदी रात्री तुम्ही 10:30-11 वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता. पण जर तुम्हाला शक्य असेल तर सायंकाळी जी लक्ष्मी येण्याची वेळ असते, तिन्ही सांजेची वेळ असते, तर त्या वेळेला हा उपाय करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे 6 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत हा उपाय जर तुम्ही केला तर ते जास्त उत्तम ठरेल. म्हणून त्या दिवशी त्या वेळेमध्ये करा. नाही जमलं तर तुम्ही 10:30-11 वाजेपर्यंत सुद्धा हा उपाय करू शकता. जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा अतिशय प्रभावी आणि सात्विक उपाय आहे. हा उपाय तर आपण आपल्या घरात केला तर आपल्याला घरातील नकारात्मकता, वास्तुदोष, पितृदोष हा दूर होतो आणि आपल्या घरातील वातावरण हे शुद्ध आणि प्रसन्न होते. तसेच सर्व देवी देवतांची कृपाही देखील प्राप्त होते. आता आपल्याला ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलं जातं की दर अमावास्येला आपल्या पितरांची पूजा करावी, पण ते आपल्याला शक्य होत नाही. म्हणून किमान सोमवती अमावास्येला तरी आपल्या पितरांची पूजा करावी. आता पितरांची पूजा करावी म्हणजे नक्की काय करायचं? तर आजच्या दिवशी आपल्या पितरांचे नाव घ्यायचे आणि संध्याकाळी पिंपळ वृक्षाजवळ एक दिवा लावायचा आहे. मोहरीच्या तेलाचा किंवा इतर कोणत्याही तेलाचा दिवा तुम्हाला पिंपळाच्या वृक्षाखाली लावायचा आहे, कारण त्यामध्ये साक्षात आपल्या पितरांचा वास असतो. भगवान विष्णू, माता लक्ष्मी ह्या वृक्षामध्ये वास करतात आणि जेव्हा आपण पिंपळ वृक्षाखाली दिवा लावतो तेव्हा पितृ जे आहे ते तृप्त होतात आणि आपल्या कुटुंबाला, आपल्या मुलांना ते आशीर्वाद देत असतात. म्हणून पिंपळ वृक्षाखाली एक दिवा नक्की लावा. पिंपळ वृक्ष तुमच्या घराजवळ नसेल तर आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला एक दिवा लावायचा आहे, कारण दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते आणि म्हणून जिथे दिवा लावल्याने ते आपल्यावरती प्रसन्न होतात. आता आपण पाहूया की संध्याकाळी कापुरासोबत आपल्याला अशी कोणती वस्तू जाळायची आहे आणि ती का जाळायची आहे ते आपण पाहूया. कापुरासोबत ही वस्तू जाळल्याने कोणते शुभ फळ प्राप्त होते? तर पहा, जर आपल्या घरामध्ये सतत वाद विवाद, क्लेश, भांडणे होत असतील, मग ही भांडणे आई मुलांची असेल, नवरा बायकोची असेल, सतत घरामध्ये कटकटी होत असेल, तर घरामध्ये कधीच लक्ष्मी स्थिर राहत नाही. आपल्या घरामध्ये सतत पैशाच्या आर्थिक अडचणी येत असतील आणि म्हणून ह्यासारख्या समस्या जर तुमच्याही घरामध्ये असेल तर हा उपाय तुम्हाला करायचा आहे, कारण कापूर जाळल्यानंतर मागे काहीही उरत नाही. तो संपूर्ण जळून नष्ट होतो, त्याचा अंशसुद्धा शिल्लक राहत नाही. त्याचप्रमाणे जेव्हा आपण हा उपाय आपल्या घरात करतो तेव्हा आपल्या घरातील सर्व दोष जे आहे ते संपूर्णपणे नष्ट होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. कारण कापुराचा धूर हा दैवी आणि शुद्ध मानला जातो.
जो आपल्या घराला, पूजास्थानाला पवित्र आणि सकारात्मक ऊर्जेने भरतो. जेव्हा आपण अमावस्येच्या दिवशी आपल्या घरात कापुरासंबंधित काही उपाय करतो, तेव्हा घरातील वातावरण हे सुगंधित होते. नकारात्मक ऊर्जा, इडापिडा, नजरबाधा ही देखील दूर होते आणि घरातील क्लेश थांबून आनंदाचे वातावरण हे सुद्धा निर्माण होते. तसेच हा उपाय इतका प्रभावी आहे की हा उपाय आपल्या घरात केल्याने घरातील प्रखर पितृदोष दूर होऊन सुख, शांती, समृद्धी, आनंद आणते. तसेच वाईट नजरेपासून आपल्या कुटुंबाचे, आपल्या मुलांचे रक्षण होते. तसेच घरातील मुलं सतत हट्टीपणा करत असेल, चिडचिड करत असेल, सांगितलेली कोणतीही गोष्ट करत नसेल, तर हा उपाय केल्याने नक्कीच मुलांची हट्टीपणा, चिडचिडेपणा हा देखील कमी होतो. आता हा उपाय संध्याकाळी करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे. दीप, धूप, अगरबत्ती लावून घ्यायची आहे. मुख्य प्रवेशद्वार हा उघडा ठेवायचा आहे. खिडक्यासुद्धा उघड्या ठेवायच्या आहेत आणि ह्यानंतर ह्या उपायाने सुरुवात करायची आहे. आता उपाय करण्यासाठी आपल्याला एक नारळ लागणार आहे. ज्या नारळामध्ये पाणी असेल असा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे आणि 7 भीमसेनी कापूरवड्या घ्यायच्या आहेत. भीमसेनी कापूर नसेल तर साधा कापूर तुम्ही घेतला तरीसुद्धा चालेल. यानंतर तुम्हाला हा नारळ घेऊन आपल्या देवघरासमोर उभे राहायचे आहेत किंवा नारळ तुम्ही एका तामणामध्ये ठेवा आणि ते तामण आपल्या हातामध्ये घेऊन एक कापूरवडी ही तुम्हाला त्या नारळावरती ठेवायची आहेत. यानंतर हा कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा. हा कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा मंत्राचा जप करायचा आहे किंवा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकता. आता एक कापूरवडी संपत आली की पुन्हा दुसरी कापूरवडी ठेवायची, दुसरी संपत आली की पुन्हा तिसरी ठेवायची. असे तुम्हाला एक एक करून 7 कापूरवड्या ज्या आहेत त्या नारळावरती ठेवून आपल्या देवघरासमोर जाळायच्या आहेत. आता या 7 कापूरवड्या जाळून झाल्यानंतर तो नारळ तिथे तुमच्या देवघरासमोर ठेवून द्यायचा आहे. जर नारळाला तडा केला म्हणजे नारळ जर फुटला तर समजून घ्यायचं आपल्या घरामध्ये काहीतरी दोष किंवा नकारात्मकता होती आणि ती नारळाने शोषून घेतलेली आहे. आपल्या घरातील सर्व दोष जे आहे ते नाहीसे झालेले आहे. मग तो नारळ जर तुटला म्हणजे त्याला तडा गेला असेल, तुम्हाला तो दुसऱ्या दिवशी निर्माल्यामध्ये टाकून द्यायचा आहे किंवा एखादा खड्डा करून त्यामध्ये तुम्हाला पुरून टाकायचा आहे. पण तो नारळ तुम्हाला खायचा नाही. आणि जर नारळ व्यवस्थित राहिला तर तसाच पिशवीमध्ये बांधून ठेवा. पुढच्या अमावस्येला पुन्हा त्यावर तुम्हाला कापूर होम करायचा आहे. या सोमवती अमावस्यापासून पुढे 7 अमावस्या तुम्हाला हा उपाय कंटिन्यू तुमच्या घरात करायचा आहे. हा उपाय जेव्हा तुम्ही तुमच्या घरात करतात, हा कर्पूर होम जेव्हा तुम्ही तुमच्या घरात करतात, तेव्हा सर्व देवी देवतांची कृपा जी आहे ती आपल्यावर प्राप्त होते. कर्पूर होम आपल्या घरात करतो तेव्हा घरातील प्रखर पितृदोष, कालसर्पदोष, वास्तुदोष त्यांचा प्रभाव हा सुद्धा कमी होतो. आपल्या शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे कर्पूर होम करताना नारळावरती कापूर जाळला जातो आणि नारळातील पाणी हे गंगेसारखे पवित्र मानले जाते आणि ह्या होमामुळे हरिद्वारच्या ब्रह्मकुंडावर यज्ञ केल्या इतकेच पुण्य आहे तर ते आपल्याला मिळत असते. आणि म्हणून हा कर्पूर होम साधासुद्धा होम नाही तर आपल्या आयुष्यातील असणारी गरिबी, दरिद्रता, इडापिडा दूर करण्यासाठी खूप जास्त प्रभावी मानला जातो. त्याचबरोबर बघा, धनाची देवी म्हणजेच माता लक्ष्मीला कापुराचा सुगंध हा खूप जास्त प्रिय आहे. जेव्हा आपण घरात असा कर्पूर होम करतो तेव्हा घरातील आर्थिक अडचणी सुद्धा दूर होतात आणि आपल्या संपत्तीमध्ये वाढ होत असते. फक्त हा कर्पूर होम करताना तुम्हाला एक गोष्ट ध्यानात ठेवायची आहे. नारळाची शेंडी जी असते ना, ती देवाकडे येईल अशा पद्धतीने हातात पकडायचं आहे आणि त्यावर तुम्हाला एक एक कापूरवडी जी आहे तर ती प्रज्वलित करायची आहे. तर अशा पद्धतीने हा कर्पूर होम जो आहे तर तो आपल्याला आपल्या घरामध्ये सोमवती अमावस्येला करायचा आहे. जर काही कारणास्तव तुम्हाला कर्पूर होम करणं शक्य झालं नाही तर पुढचा एक उपाय मी तुम्हाला सांगते. कर्पूर होम ऐवजी तो उपाय सुद्धा तुम्ही करू शकता. कर्पूर होम तर केला तर तुम्हाला पुढचा जो उपाय मी सांगणार आहे तर तो करण्याची गरज नाही. 2 पैकी एकच उपाय तुम्हाला करायचा आहे. आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम कापूर जाळण्याच्या
जाळण्याच्या भांड्यामध्ये किंवा एखाद्या प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे आणि ह्यानंतर 5 भीमसेनी कापूरवड्या शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवून घ्यायच्या आहेत. भीमसेनी कापूर नसेल तर साधा कापूर घ्यायचा आहे. ह्यानंतर तुम्हाला त्या कापुरामधील एक कापूरवडी ही तांदूळावरती ठेवायची आहे आणि त्यासोबत तुम्हाला 2 अखंड फुलांच्या लवंगा ठेवायच्या आहेत. ह्या 2 हिरवी वेलची ठेवायची आहे. यानंतर थोडीशी पिवळी मोहरी आपल्या हातात घ्यायची आणि आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून डोक्यापासून ते खाली पायापर्यंत 7 वेळा उतरून घ्यायची आहेत. खास करून मुलांवरून तुम्हाला ही पिवळी मोहरी उतरून घ्यायची आहेत आणि यानंतर तुम्हाला ही मोहरी सुद्धा त्यात कापूरवडीसोबत त्या प्लेटमध्ये टाकायची आहेत, ज्यामध्ये आपण लवंगा आणि वेलची घेतलेली आहे. त्यानंतर हा कापूर आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे. कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप करायचा आहे. एक कापूरवडी संपत आली की पुन्हा दुसरी कापूरवडी ठेवायची आहेत. असे करत तुम्हाला तुपामध्ये त्या कापूरवड्या ठेवायच्या आहेत. असे एक एक करून तुम्हाला 5 कापूरवडे ज्या आहेत त्या आपल्या देवघरासमोर जाळायच्या आहेत आणि शेवटी कापूरवडी ठेवली की तिथून देवघरासमोरून ते उचलायचे आणि त्याचा धूर हा संपूर्ण आपल्या घरामध्ये फिरवायचा आहे. ह्यानंतर हे भांडं आपल्या उंबरठ्यावरती नेऊन ठेवायचे आहे. आता ह्या भांड्यातील सगळ्या वस्तू शांत झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, त्यामध्ये काही तांदूळ असणार आहे किंवा ज्या काही वस्तू असणार आहे तर त्या निर्मल्यामध्ये टाकून द्यायच्या आणि ती प्लेट तुम्ही पुन्हा स्वच्छ करून वापरू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय आहे. तर हा उपाय सोमवती अमावस्येला करायचा आहे. कर्पूर होम केला तर हा उपाय तुम्ही नाही केला तरीही चालेल. जर शक्य असेल तर तुम्ही दोन्ही उपाय करू शकता किंवा 2 पैकी 1 केला तरीही चालेल. हे दोन्ही उपाय अत्यंत प्रभावी आणि सात्विक आहे. उपाय केल्याने घरातील अनेक समस्या, अडचणी, संकटेही दूर होऊन तुमची सर्व अडकलेली कामेही पूर्ण होतात आणि कुटुंबाची भरभरून प्रगती होते. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.